नमस्कार मंडळी. मंडळी, नगरपंचायत नगर परिषदच्या निवडणुका काल झालेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी मतदान सुद्धा झालेले आहे. परंतु या देशात काय चाललेलं आहे आणि निकाला पडलेला प्रश्न आहे. कारण तर विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, यांच्या माध्यमातून चिखलफेक सध्या सुरू आहे. एखादी महिला उमेदवार असेल तर तिला अर्ज भरण्याकरता त्या ठिकाणी प्रेशर क्रिएट केला जातो. ते अर्ज भरू नये असे प्रयत्न केले जातात. अनेक ठिकाणी तशा गोष्टी घडलेल्या आहेत. मग एखादा विरोधी पक्ष असेल, त्याची जी काही फॉर्म प्रक्रिया असेल ती चुकीच्या पद्धतीने भरलेली आहे, त्याच्यावरती परत आक्षेप घेतला जातात आणि त्यानंतर या निवडणुकीला स्थगिती दिली जाते. ही निवडणुकीची जी काही स्थगिती असेल ती कोणामुळे झालेली आहे? सर्वसामान्यामुळे झालेली आहे की नेते असतील, या ठिकाणचं प्रशासन असेल, यांच्या भोंगळ कारभारामुळे ह्या गोष्टी घडत आहेत? अनेक प्रश्न आपल्या हे मनात असतील आणि याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मुख्यमंत्री साहेब म्हणतात की जवळपास 30 वर्षात ही गोष्ट कधीही घडली नव्हती. अचानकच जी काही निवडणूक असेल, निवडणूक आयोग असेल, ती स्थगिती देते. नागपूर खंडपीठाने सांगितलं की जे काही निवडणूक असतील त्याचे रिझल्ट असतील हे 21 डिसेंबरला कळवण्यात येतील, म्हणजे जाहीर करण्यात येतील. अनेक ठिकाणच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि अनेक ठिकाणच्या निवडणुका बाकी आहे. जे काही प्रचार सभा असेल, जे काही आचारसंहिता असेल ती पुढेही सुरू राहणार आहे असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेले आहे. परंतु याचिका कोणी दाखल केली? एका चपराशाने. असा हे आरोप जो काय असेल ते विरोधी पक्षांच्या माध्यमातून झालेला आहे. हा आरोप काही खरा आहे का? त्याचबरोबर जो काही आरोप असेल आणि जो काही चपराशी असेल किंवा वॉचमॅन असेल, असा जो काही युक्तिवाद असेल किंवा जी काही खंडपीठात याचिका दाखल केलेली असेल ती कोणाच्या सांगण्यावर केली जाऊ शकते? यामध्ये मुख्यमंत्री साहेब तर नाहीत, असाही प्रश्न विचारला जातो. कारण तर एखादी स्थगिती आणि एखादी जी काही याचिका असेल ही भाजपच्या माध्यमातून वारंवार झालेली आहे. मग मराठा आरक्षण असेल, त्या ठिकाणचे जे काही वांचू होते त्या ठिकाणी गोंधळ झालेला असेल, त्या ठिकाणी सुद्धा तसंच घडलेलं असावं असे प्रश्न विचारले जातात. आणि भाजपची ही रणनीती असेल हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. कारण तर तुम्ही बघा, जे काही पैशाचा आरोप असेल तो काल भाजपच्या माध्यमातून झालेला आहे. मुख्यमंत्री म्हणतात की 30 वर्षात कधीही घडलं नाही, ते आज घडत आहे. त्याला कारणीभूत कोण आहे? भाजपचे कार्यकर्ते. त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनीच पैसे वाटप केलेले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेचे उमेदवार फोडलेले आहेत आणि असे अनेक प्रश्न, अनेक प्रसंग घडलेले. तर मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्यांच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी भाजपचे कार्यकर्ते फोडलेले, उमेदवार फोडलेले आणि त्या ठिकाणी सुद्धा जुपलेली जे असेल तर या दोन्हीच पक्षामध्ये जुपलेले आहे. मग उद्धव गटातले अशी काही चर्चा येताना दिसत नाही. त्यांच्या माध्यमातून राजकारण केले जात असावं, फोडाफोडीचं राजकारण सुरू असावं. परंतु आरोप प्रत्यारोपाचा घेरा हा दोनच पक्षामध्ये आहे सध्या. एकतर शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि दुसरी म्हणजे फडणवीस साहेबांची भाजप. यामध्ये दोघांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सध्या सुरू आहे. पैसे पकडून देण्याचं सत्र सुरू असेल. दोघांमध्ये चर्चा आहेत. कोणाच्या घरामध्ये गेल्या जातं, त्या ठिकाणी फेसबुक लाईव्ह केलं जातं आणि कोणाच्या घरातून पैसे उपटल्या जातात, कोणाच्या बॅकी दाखवल्या जातात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांच्या सुद्धा बॅगमध्ये पैसे आहेत अशी सुद्धा मीडियाच्या माध्यमातून, विरोधी पक्षाच्या माध्यमातून चर्चा होताना दिसत होती. मग कोणी म्हणतात, विरोधी जे काही शिंदे गटातील आमदार असतील ते म्हणतात की प्रचार संपलेला आहे आणि प्रचार संपल्यानंतर कपड्याचे जे काही बॅग असतील ते असू शकतात, असं त्या पक्षातल्या लोकांचं म्हणणं आहे. मग काय चाललेलं आहे? आज चिखलफेक सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. आतापर्यंत संविधान, आपण भारत देशाला एक वेगळं नजरेनं बघणारा भारत देश बोलला जात होता. परंतु चिखलफेक राजकारण आणि आतापर्यंत कधीही घडलं नाही ते अशा राजकारण होताना दिसत आहे. एकंदरीत जर बघायचं झालं तर काल हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, अनेक ठिकाणी असे प्रसंग होताना दिसलेले आहेत. कोणी त्या ठिकाणी बूथमध्ये जातं, मतदान करतं, व्हिडिओ लाईव्ह केला जातो आणि मतदारांना सांगितलं जातं की या ठिकाणी मतदान करा. असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. तर कोणी डुप्लिकेट मतदान घेऊन येतं, त्या ठिकाणी मतदान घेतं, त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मतदान केलं जातं, मयत व्यक्तीच्या नावावर मतदान केलं जातं. एखादी व्यक्ती बाहेर असेल त्या ठिकाणी बोगस मतदान केलं जाते.
असे अनेक प्रसंग तुम्ही काल व्हिडिओच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून पाहिलेले असेल. हे काय चाललं महाराष्ट्रात असाही प्रश्न विचारला जातो. मग परत जे काही तारखे लांबलेले आहेत 21 डिसेंबरला जे काही जाहीर केलं जाईल आणि याचिका जे काही दाखल झालेली आहे ती कोणी केली असे अनेक प्रश्न आहेत. आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सुद्धा कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की हे जे काही भोंगळ कारभार सुद्धा निवडणूक आयोगाचा आहे, हा भोंगळ कारभार न होता स्पष्टपणे भूमिका बजावली पाहिजे, जे काही मतदान असेल ते झालं पाहिजेत असे तासारे जे काही खंडपीठाने छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयांच्या माध्यमातून तासारे ओढण्यात आलेले. परंतु असा आरोप होताना दिसत आहे की ही जी काही खेळी आहे ते मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचीच असावी. कारण तर मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातं की 30 वर्षात कधीही घडलं नाही. परंतु भाजपचेच आमदार त्या ठिकाणी याचिका दाखल करतात, भाजपच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी याचिका दाखल होते. मग मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना ही गोष्ट माहीत नसावी का? पण ठीक आहे, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना ही गोष्ट माहीत नसावी, परंतु त्याचे जे काही पक्षश्रेष्ठी असलं, जे भाजपचं कार्यकाळ बघतात, त्या ठिकाणी जे काही समिती गठीत असेल किंवा एखादा आमदार खासदार असेल, त्या ठिकाणी पूर्ण कारभार बघणारे असतील, त्या ठिकाणचा नगराध्यक्ष असेल, या लोकांना माहीत नसावी का? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जातात. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.